अरे अरे हे काय चाललंय? तर मित्रांनो, भंडाऱ्याच्या पिवळ्या रंगात न्याहालेली जेजुरी, ढोलाच्या आवाजात हरवलेले भक्त आणि खंडोबाच्या भक्तीत स्वतःचा भान विसरून नाचणारी माणसं ही फक्त परंपरा नाही तर श्रद्धेचा एक जिवंत अनुभव आहे. तर नमस्कार, मी चंद्रपूरचा रोशन आणि स्वागत आहे तुमचं पुण्याचा वारसा चंद्रपूरच्या रोशन सोबत या सिरीजच्या 16व्या भागामध्ये. आणि आज आपण आलो आहोत खंडरायाच्या भूमीत, म्हणजे सोन्याची जेजुरी. आणि जर तुम्ही खंडरायाचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहणार आणि शेअरही करणार, यात काही वादच नाही. आणि हो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सुद्धा खंडरायाचं दर्शन घडवून देणार. जेजुरीमध्ये पोहोचताच सगळीकडे फक्त पिवळाच रंग दिसत होता, कारण इथे भंडाऱ्याची म्हणजे हळदीची अशी उधळण होते की संपूर्ण आकाश सुद्धा पिवळं दिसायला लागतं. आणि म्हणतात ना, जर तुम्हाला आकाशही पिवळं दिसायला लागत असेल तर समजून जा तुम्ही सोन्याच्या जेजुरीमध्ये उभे आहात. खंडोबाच्या मंदिराकडे जाणाऱ्या त्या पायऱ्या, येडकोट येडकोट, जय मल्हारचा गजर, ढोल ताशांचा आवाज आणि भक्तांच्या चेहऱ्यावरची श्रद्धा, हे सगळंच अंगावर रोमांच आणणार होतं. मी लाईन मध्ये उभा राहून खंडरायाचं दर्शन घेतलं आणि खंडरायाच्या दर्शनानंतर माळसा देवीचं सुद्धा दर्शन घेतलं. तिथेच मला भवानी मातेचं मंदिर, श्री जरांडेश्वरांची मूर्ती आणि मोरेश्वर गणपतीचं सुद्धा दर्शन घेता आले. खरंच जेजुरीमध्ये प्रत्येक ठिकाणी भक्ती आणि इतिहासाची वेगळीच अनुभूती मिळते. मंदिराबाहेर अनेक नवीन लग्न झालेली जोडपी नवस पूर्ण करण्यासाठी आलेली होती. काही ठिकाणी लोक बसून नवस फेडत देखील होते. आणि एक खास प्रथा पण मला पाहायला मिळाली, ज्यामध्ये नवरा नवरी हातात हात धरून लोखंडाच्या फड्यावर एक विधी करत होते. पण मित्रांनो, ही प्रथा नेमकी काय असते ना, आणि तिला काय म्हणतात हे मला समजलंच नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. दीपमाळा, जुनं दगडी बांधकाम, भक्तीने भरलेलं वातावरण आणि संपूर्ण जेजुरीवर पसरलेला तो सोन्यासारखा पिवळा रंग, हे सगळं आयुष्यभर लक्षात राहणार आहे. आणि हो, तुम्ही सगळे माझा व्हिडिओ पाहता, खूप प्रेम देखील देता, पण फॉलो करायला कुठेतरी विसरता. म्हणूनच अशा अजून भन्नाट प्रवासासाठी, अनुभवासाठी आत्ताच फॉलो करायला विसरू नका. येडकोट येडकोट, जय मल्हार. कमेंट मध्ये नक्की लिहा. बाय.